इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान खजिनदारपदी वीरबाला पाटील यांची निवड। इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान निमसाखरता इंदापूर संस्थेचे खजिनदारपदी वीरबाला धैर्यशील पाटील यांची निवड झाली। संस्थेच्या सभेत वीरबाला धैर्यशील पाटील यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव वीरसिंग रणसिंग यांनी दिली। इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग व स्वर्गीय अण्णासाहेब हेगडे यांनी सन 1979 साली इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलींसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण व्हावी यासाठी कळंब या ठिकाणी महाविद्यालय सुरू केले। प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अफाम या संस्थेच्या माध्यमातून विविध योजनेचा लाभ देण्यासाठी कार्य केले। संस्थेचे माध्यमिक विद्यालय तावशी व माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी या ठिकाणी शैक्षणिक संकुल कार्यरत असून हजारो विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहेत। स्वर्गीय विश्वासराव दादा रणसिंग यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा व शेतकऱ्यांना उपक्रमशील शेती करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पाठबळ दिले। खजिनदार निवड झाल्यानंतर वीरबाला पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या शैक्षणिक कार्यात सहभागी होऊन स्वर्गीय विश्वास दादा रणसिंग यांच्या विचाराचा वारसा जतन करणार असल्याचे तसेच शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। वीरबाला धैर्यशील पाटील यांची खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव वीरसिंग रणसिंग, विश्वस्त शंकरराव रणसिंग, विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त शिवाजीराव रणवरे, विश्वस्त राही रणसिंग, कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे, उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, माध्यमिक विद्यालय तावशीचे मुख्याध्यापक महादेव बागल, माध्यमिक विद्यालय मसोबाचीवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद भोंग यांनी अभिनंदन केले।